प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। तर आपण स्मार्ट रिव्हिजन सिरीज ही बघतो आहोत सीईटी साठी आणि त्याचा आज चौथा भाग मी अपलोड करते आहे। चॅप्टर आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन। तर आता याच्यामध्ये ना आपल्याला एक चार्ट जर आला ना तर खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहिता येतात। तर काय आहे तो चार्ट, कसा फिल करायचा ते बघू आणि मग त्याच्यावरचे प्रश्न पटपट बघू। तर आता बघा सगळ्यात महत्वाचं डिग्रीज ऑफ फ्रीडम। आता ॲटॉमिसिटी, मोनो ॲटॉमिक गॅसची डिग्रीज ऑफ फ्रीडम 3 असते, डायॲटॉमिक रिजिडची 5 असते, ट्रायॲटॉमिक नॉन लिनियरची 6 असते आणि डायॲटॉमिक नॉन रिजिड किंवा ट्रायॲटॉमिक लिनियरची 7 असते। आता बघा त्याचं सीव्ही स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम कसं काढायचं, तर हे म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम बाय 2 करायचं। मग आता बघा हे झाले 3/2 R, हे झाले 5/2 R, हे झाले 6/2 R म्हणजेच हे 3R आणि हे 7/2 R। कळलं कसं भरलं सीव्ही। आता याचे 2 मिळवायचे, F मध्ये 2 मिळवायचे आणि मग डिवायडेड बाय 2 इंटू R करायचं, म्हणजे हे झाले 5/2 R। आता हे झाले बघा तुमचे, हे झाले 7/2 R। आता इथे 6/2 म्हणजे 8/2 R म्हणजे हे झाले 4R आणि हे झाले बघा 9/2 R। आता गामा काढायचा त्याचा ऍडियाबॅटिक रेशो CP/CV। मग आता हे भागिले हे केलं तर हे झाले 5/3, हे झाले 7/5, हे झाले 4/3 आणि हे झाले 9/7। आता याच्या व्हॅल्यूज काढून घ्यायच्या, का काढून घ्यायच्या ते तुम्हाला कळेल। आता 5/3 ची व्हॅल्यू आहे ना 1.666 अशी येत जाते, म्हणून ही 1.67, ही 1.4, ही 1.33 आणि ही 1.28 आणि याचा R/CV कसा काढायचा, तर R/CV दॅट इज इक्वल टू गामा -1 असतो आणि म्हणून हे झाले 0.67 किंवा 0.66। आलं का लक्षात। हे झाले 0.4 आणि हे झाले तुमचे 0.33 आणि हे झाले 0.28 आणि याला आणखी वेगळ्या भाषेत असंही लिहिता येतं बघा। याची व्हॅल्यू अजून लिहू आपण कशी, तर याची असते बघा, आता ह्या दोन्हींची वजाबाकी करायची आणि डिनॉमिनेटर लिहायचा। आता यांची वजाबाकी असते 2, 5 - 3 आणि ह्या 3 जसाची तसा लिहायचा। आलं का लक्षात। हे पण आपल्याला लागणार आहे म्हणून आपण इथं ही पण व्हॅल्यू काढून घेऊ। आता याची वजाबाकी करायची बघा, 7 - 5 2/5। त्याच्यानंतर ही वजाबाकी करायची बघा, 4 - 3 1/3 म्हणजेच ही व्हॅल्यू येते। आलं लक्षात। आता इथे 9 - 7 2 डिवायडेड बाय 7 म्हणजेच 0.28 ह्या व्हॅल्यू तुम्हाला R/CV च्या लागणार आहे आणि याच्यावर खूप सारे प्रश्न आपल्याला बघायचे। आता हा जो गामा आहे ना तर हा CP/CV म्हणजेच काय, तर हे F+2/2 इंटू R डिवायडेड बाय F/2/R म्हणजेच हे काय आले F+2/F आले, म्हणजेच 1+2/F। आता कधी कधी डिग्रीज ऑफ फ्रीडमला जर n म्हणलं तर हे काय येईल, तर 1+2/n असा फक्त F च्या ऐवजी n म्हणलंय, तर हा MCQ CET ला आलेला आहे। त्याच्यानंतर CP इन केस ऑफ दी गॅस CP इज ऑलवेज ग्रेटर दॅन CV असा पण प्रश्न आलेला आहे। CP नेहमी मोठा असतो आणि CP - CV बरोबर R हे पण प्रश्न विचारले जातात। त्यानंतर फॉर पॉलीएटॉमिक गॅस गॅमा दॅट इज इक्वल टू 4 + F व्हायब्रेशनल डिवायडेड बाय 3 + F व्हायब्रेशनल हा पण प्रश्न विचारला गेलाय। तर हे सगळं नीट लक्षात ठेवा। दिस इज फॉर पॉलीएटॉमिक गॅस। पॉलीएटॉमिक गॅस हा प्रश्न बघा जो सीईटी 2022 ला विचारलाय। रेशो ऑफ स्पेसिफिक हीट्स CP/CV और ए गॅस इज ऑलवेज, इथं ऑफ ए गॅस इज ऑलवेज असं पाहिजे बघा। ऑप्शन ए निगेटिव्ह, बी मोर दॅन 1, सी बिटवीन 0 and 1 and D 0। आता आपल्याला माहितीये गॅमा दॅट इज इक्वल टू CP/CV अँड CP इज ऑलवेज ग्रेटर दॅन CV। न्यूमरेटर जर नेहमी मोठा असेल तर आपली व्हॅल्यू नेहमी 1 पेक्षा मोठी येणार आहे, म्हणून करेक्ट ऑप्शन येणार आहे बी मोर दॅन 1। आता हा पहिला प्रश्न बघा जो सीईटी 2020 ला विचारलाय आणि तो AIPMT म्हणजेच नीट 1992 ला विचारलाय। प्रश्न असा आहे बघा,
For a gas R by CV that is equal to 0.67, this gas is made up of molecules which are option A polyatomic, B mixture of diatomic and polyatomic, C monoatomic and D diatomic. उत्तर काय येणार आहे? C monoatomic. दिसतंय चार्टवर. आता हा प्रश्न बघा बरं किती वेळा विचारलाय. 2016, 2023, 2024. For a gas R by CV that is equal to 0.4, where R is the universal gas constant and CV is the molar specific heat at constant volume, the gas is made up of molecules which are option A rigid diatomic, B monoatomic, C non-rigid diatomic and D polyatomic. काय येईल उत्तर? तर काय दिसतंय? ज्याचा गामा R by CV 0.4 आहे असा कोणता मॉलिक्यूल आहे तर तो डायटॉमिक रिजिड आहे, म्हणजे करेक्ट ऑप्शन ए येणार आहे. आता हा प्रश्न बघा सीईटी 2025 ला विचारलाय. फॉर ए गॅस R by CV that is equal to 2/7, where R is the universal gas constant and CV is the molar specific heat at constant volume, the gas is made up of molecules which are option A monoatomic, B rigid diatomic, C non-rigid diatomic and D polyatomic. मग R by 7 हे R by CV हा 2/7 कुणाचा आहे तर दोन ऑप्शन आहेत. डायॲटॉमिक नॉन रिजिड सिरियल नंबर 4 मधलं किंवा ट्रायॲटॉमिक लिनियर. तर इथं काय दिलेलं आहे तर नॉन रिजिड डायॲटॉमिक, म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? सी येणार आहे. आता हा प्रश्न बघा. फॉर non-rigid diatomic gas the value of gamma is gamma that is equal to CP by CV. हा 2024 ला विचारले बघा. ऑप्शन ए 5/3, B 7/5, C 9/7 and D 9/3. तर आता नॉन रिजिड डायटॉमिक गॅस बघा बरं त्याचा गामा काय आहे? 9/7, जो करेक्ट ऑप्शन सी आहे. समजलं? हा प्रश्न सीईटी 2023 ला विचारलाय. For polyatomic gases, the ratio of molar specific heat at constant pressure to constant volume is F is degrees of freedom. Option A 2 plus F divided by 3 plus F. Option B 3 plus F divided by 2 plus F. Option C 3 plus F divided by 4 plus F. And option D 4 plus F divided by 3 plus F. तर करेक्ट ऑप्शन काय येईल? D 4 plus F divided by 3 plus F. हा प्रश्न बघा सीईटी 2020 आणि 2024 ला आलाय. द रेशो ऑफ द स्पेसिफिक हिट्स सीपी बाय सीव्ही दॅट इज इक्वल टू गामा इन टर्म्स ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम एन इज. आता फक्त एफ ऐवजी काय म्हटलंय? एन म्हटलंय. तर ऑप्शन ए आहे 1 plus 1/n, बी 1 plus n/3, सी 1 plus 2/n आणि ऑप्शन डी 1 plus n/2. तर आता काय येईल बघा करेक्ट ऑप्शन? तर डिग्रीज ऑफ फ्रीडम दॅट इज इक्वल टू 1 plus 2/n, की जो करेक्ट ऑप्शन सी आहे. समजलं? हा प्रश्न बघा बरं जो सीईटी 2024 ला विचारलाय. इफ द स्पेसिफिक हीट ऑफ एन आयडियल गॅस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज 3/2 R, देन द व्हॅल्यू ऑफ गामा विल बी. R इज युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. ऑप्शन ए 3/5, बी 5/4, सी 5/3 अँड डी 5/2. आता बघा बरं ज्याचा सीव्ही 3/2 R आहे अशाचा गामा किती आहे? बघा मोनोएटॉमिक गॅसचा सीव्ही स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम ही 3/2 R आहे का? मग त्याचा गामा काय येईल आपला? 5/3 आहे, म्हणजे जो करेक्ट ऑप्शन सी आहे. समजलं? आता हा प्रश्न सीईटी 2022, 2023, 2024 ला विचारलाय. द मोलर स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर ऑफ एन आयडियल गॅस इज 7/2 R. The ratio of specific heat at constant pressure to that of the at constant volume is R is universal gas constant. Option A 5/7, B 9/7, C 7/5 and D 8/7. मग आता बघा बरं सीपी कुणाचा 7/2 R आहे? डायटॉमिक रिजिडचा सीपी दिसतोय का तुम्हाला? 7/2 R, म्हणजे त्याचा गामा काय आलाय मग? 7/5 आलाय, की जो करेक्ट ऑप्शन सी आहे. कळलं का मग या चार्टवर कसे प्रश्न विचारले जातात? तर आजचा हा भाग आहे ना थोडासा लेंदी झालाय, पण किती सारे प्रश्न तेवढ्या चार्टवर विचारले जातात हे मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि त्याच्यामुळं तो चार्ट चांगला करा आणि प्रश्न कसे विचारले जातात याचाही तुम्हाला त्यानुसार अंदाज आला असेल. तर जर
भाग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट टाकायला कंजूशी करू नका. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.